सिकल सेल आजार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। याच आजाराची जनजागृती आणि कोणती उपाययोजना करावी ही माहिती नागरिकांना देण्यासाठी भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर गावात राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकल सेल आजार जनजागृती पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकल सेल आजार जनजागृती पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात आला। 19 जून ते 3 जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या सिकल सेल जनजागृती पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकल सेल आजाराच्या बाबत जनजागृती करण्यात येऊन सर्व वयोगटातील लहान बालके, प्रौढ व्यक्तींची सिकल सेल तपासणी करण्यात आली। आदिवासी विभाग आणि जिल्हा आयोग विभागाने राबविलेल्या या सिकल सेल निर्मूलन अभियान पंधरवाड्यात अमरावती जिल्ह्यात सिकल सेलचे 1530 रुग्ण तर 13,990 वाहक रुग्ण आढळून आले। आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाख नागरिकांची सिकल सेल तपासणी करण्यात आली। वाठोडा शुक्लेश्वर येथे सिकल सेल आजाराच्या बाबतीत शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली। जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। यात डॉक्टरांनी सिकल सेल आजाराची लक्षणे, उपाय या बाबतीत मार्गदर्शन केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी या गावातील नागरिकांची सिकल सेल तपासणी करण्यात आली। नमस्कार, मी गोकुल ठाकूर, जिल्हा सिकल सेल समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये केंद्र शासनामार्फत आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जूनपासून दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत सिकल सेल आजार निर्मूलन कार्यक्रम पंधरवाडा राबविण्यात येत आहे। यामध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच इतर शाळेतील सर्व बालकांची सिकल सेलची प्राथमिक तपासणी करणे, सोबतच गावातील वयवर्ष 1 ते 40 पर्यंत लाभार्थ्यांची तपासणी करणे हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असून या कार्यक्रमाबाबत जिल्ह्यामधील निदर्शनास आलेले सिकल सेलचे वाहक व रुग्ण यांचा निरोगी व्यक्तीसोबत विवाह कसा घडवून आणता येईल हा प्रयत्न करणे, त्यासोबतच हा एक आनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबाची सिकल सेलची तपासणी होणे अपेक्षित आहे आणि ती लग्नापूर्वी करणे गरजेचे आहे। ज्या पद्धतीने आपण HIV तपासणी करतो त्याच पद्धतीने सिकल सेलची तपासणीसुद्धा करणे अभिप्रेत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एकूण 21 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतो आहे। त्यापैकी विदर्भातील संपूर्ण 11 जिल्हे या कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत सिकल सेलचे एकूण 1530 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर सिकल सेलचे वाहक हे जवळपास 13,990 निदर्शनास आलेले आहे। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वरचेवर वैद्यकीय सल्ला घेणे, स्वतःची पूर्ण वैयक्तिक तपासणी करून घेणे, त्यासोबतच सिकल सेल आजाराबाबत मनातील जे काही प्रश्न आहे त्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या प्रश्नांची उकलन करणे, सोबतच जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून आदिवासी आश्रमशाळा धारणी व चिखलदरा या भागामध्ये सुद्धा सिकल सेलचे रुग्ण व वाहक मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत। त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विवाहापूर्वी सिकल सेलची तपासणी करणे अनिवार्य आहे। आनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये सुद्धा या आजाराचा एखादा वाहक किंवा रुग्ण निदर्शनास येऊ शकतो। प्रामुख्याने आदिवासी कम्युनिटीमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येतं आहे, परंतु आता तसं दिसून येत नाही आहे, तर आदिवासीसोबतच इतर कम्युनिटीमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येत आहे। म्हणून या आजाराचं प्रमाण आपल्याला थांबवायचं जर असेल तर प्राथमिकतेने लग्नापूर्वी आपल्याला सिकल सेलची तपासणी करणं अनिवार्य आहे। व सोबतच समोरचा जोडीदार जर हा निरोगी असेल तर वाहक व निरोगी यांचा विवाह होऊ शकतो। 2 वाहकांचा विवाह होऊ शकत नाही, 2 रुग्णांचा विवाह होऊ शकत नाही, रुग्ण आणि निरोगी यांचा विवाह केल्यास हरकत नाही। महाराष्ट्रामध्ये
आणि त्यातल्या त्यात विदर्भामध्ये सिकलसेलचे रुग्ण आणि वाहक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले आहे की 2047पर्यंत आपल्याला सिकलसेल कार्यक्रम हा किमान याच्यावर आपल्याला पूर्णतः नियंत्रण मिळवायचे आहे. यासाठी प्रत्येक राज्याने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. भारतामध्ये एकूण 17 राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. धन्यवाद. या कार्यक्रमात सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया भुरकाटे, ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवत रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थी व गावातील नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. आता वळूया पुढील बातमीकडे.